Ram Krishna माधव
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरे पिकलिया सेंद कडू पान गेली 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 कैसे आम्हा गेले पांडुरंग कैसे आम्हा गेले पांडुरंग कैसे आम्हा गेले पांडुरंग पिकलिया सेंद कडू पान गेले पांडुरंग जे आम्हा गेले पांडुरंग कैसे आम्हा गेले पांडुरंग काम क्रोध लोभाने माले ठाये 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 अवघे आनंदाची सृष्टी झाली अवघे आनंदाची सृष्टी झाली अवघे आनंदाची सृष्टी झाली आठवा नाठवा गेले बाबा आठवा गेले बाबा आठवा नाठवा गेले बाबा नाठवा गेले बाबा झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभाने माले ठाये काम क्रोध लोभाने माले ठाये काम क्रोध लोभाने माले ठाये क्रोध लोभाने माले ठाये अवघे आनंदाची सृष्टी झाली अवघे आनंदाची सृष्टी झाली अवघे आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे भाग्य या नावे म्हणे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे म्हणे भाग्य या नावे म्हणे संसारी जन्मी जे याचे लागे संसारी जन्मी जे याच लागे संसारी जन्मी जे याच लागे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे म्हणे भाग्य या नावे म्हणजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे म्हणे भाग्य या नावे म्हणे संसारी जन्मी जे याचे लागे संसारी जन्मी जे याच लागे संसारी जन्मी जे याच लागे काम क्रोध लोभाने माले ठाये क्रोध लोभाने माले ठाये क्रोध लोभाने माले ठाये क्रोध लोभाने माले ठाये आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली भारत माये भारत माये भारत माये पिकलिया सेंदे कडूपन गेले 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 पिकलिया सेंदे कडूपन गेले
बन गेले पिकलिया शिंदे कडू बन गेले आम्हा केले पांडुरंग आम्हा केले पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले खाई काम क्रोध लोभ निमाले खाई तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईत काम क्रोध लोभ निमाले ठाईत अवघी आनंदाचे सृष्टी झाली सृष्टी झाली सृष्टी झाली आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली अवघी आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाले गायीते काम क्रोध लोभ निमाले गायीते आनंदाची सृष्टी झाली आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ निमाले टाईट क्रोध लोभ निमाले टाईट अरे पिकलिया शेंदे कडू पाना गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठायीचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव गेले भावा भावा झाला स्वयमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठायीचे अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठायीचे अवघी आनंदाची सृष्टी झाली विठ्ठला
गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। हरा विहरा 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 हरे पिकलिया सेंदे कडोपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली। आज येथे अखिलकोट ब्रह्मांड नायक परमात्मा पांडुरंगाच्या कृपेनं महान भगवत विभूती ब्रह्मीभूत सद्गुरु नाना महाराज, तसे त्या ठिकाणी असणारी महान भगवत विभूती ब्रह्मीभूत सद्गुरु, सर्व त्या ठिकाणी असणाऱ्या परमपूज्य सर्व आदरणीय गुरु महाराजांच्या कृपेने आपल्या पूर्ण त्या ठिकाणी सर्वांच्या असणाऱ्या कृपेने आज इथे हा जो असणारा वैष्णव मेळावा, मला ते जीवनातलं एक अपूर्व पर्व काळ म्हटलं तरी चालेल। काळ रोज असतो पण पर्व काळ रोज नसतो। काळ हमेशा आहे पण पर्व काळ, आणि एक आहे त्या पर्व काळाला उदित करण्यासाठी कोणीतरी एखादं पाऊल पुढे टाकावं लागतं। तशा प्रकारे त्यासाठी तळमळ असणारे आमचे परमपूज्य आदरणीय अनर्थे महाराज आहेत। अगदी पूर्ण त्या ठिकाणी आपलं जीवन असणाऱ्या भगवत सेवेला वाहून घेतलेला म्हणजे परमपूज्य आदरणीय सोनवणे महाराज आहेत। तशीच असणारी परमपूज्य आदरणीय तुम्ही सर्व व्यासपीठ, तुम्हा सर्वांच्या असणाऱ्या उत्स्फूर्त भावनेतून त्या ठिकाणी असणारा हा वैष्णव मेळावा, आणि या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी एकमेकांच्या विचाराची, भक्तीची, भावाची देवाणघेवाण होते। मला ते मेळावे जर नसते आयोजित केले तर आपल्या विकाराच्या कवा गाठी झाली असते। हा एक पर्व काळच आहे असं अशा प्रकारे हो। आणि या निमित्त असणारी त्या ठिकाणी ही कीर्तन सेवा, या सेवेसाठी जो घेतलेला अभंग देहूचे संत सम्राट वैरागी शिरोमणी जगद्वंद्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा अनुभूती या प्रकरणातला हा 4 चरणाचा अभंग, यावर त्या ठिकाणी आपल्याला असणाऱ्या अल्पशा वेळेमध्ये सेवा करायची। पण भगवंताला वंदन करून हरी पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विश्वास, कृपादाने कथेचा विश्वास, कृपादाने कथेचा विश्वास, कृपादाने कथेचा विश्वास, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। हरि ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादि लक्षणम्, एकं नित्यविमलामचलं सर्वाधि साक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुण्डरीकाय दन्तु मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्ति मानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्,
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विठ्ठल मनुष्य जीवन आणि अनुभूती यांचा एवढा काही अगदी असा निकटचा अनन्य अशा काही प्रकारचा संबंध आहे. जीवन म्हटलं की त्यात अनुभूती असलीच पाहिजे, असली पाहिजे नाही तिला सकारात्मक असलीच पाहिजे. आणि जर एखादं जीवन आहे त्यात अनुभूती जर नसेल, जीवनात अनुभूती जर नसेल तर अनुभूती विना जीवन माऊलींचा आधार घ्यावा लागेल. जसं माऊलीने वर्णन केले बा, कणे विन पोचते कणसे लागली घन दाटे काय जाळावे मुकटे ओसनगर. दृष्टांतानं त्या ठिकाणी माऊली सिद्ध करतात. आपण सगळी शेतकरी माणसं आहोत. एकानं सांगितलं मला फार सुंदर ज्वारीचं पीक आलंय म्हणलं, फार सुंदर. किती काय सांग मला एवढं कणस आहेत म्हणलं अशी. पुन्हा 1-2 महिन्याने त्यांची भेट झाली. भेट झाल्यावर विचारलं किती झाली ज्वारी, तेव्हा अजिबात झाली नाही. का बरं? फार सुंदर आलं म्हणजे मोठं कणस. अहो काय सांगू नुसतं निसवलन चिकटा पडला म्हणा. कणस मस्त मोठाली पण त्यात कण भरला नाही म्हणा. आता जर त्यात कण जर भरलं नसेल तर त्या कणसाचं कौतुक काय करा. माऊली सांगतात कणे विन पोचटे है ना कणसे लागली घन दाटे. किंवा याच ओवीत पुन्हा दुसरा दृष्टांत माऊली देतात. एक जण सांगू लागला एवढी सुंदर नगरी पाहिली मी परवा. काय त्या नगरीतली रस्ते, काय उंच उंच अशी गोपुरं, ठिकठिकाणी मंदिरं, काय अगदी जण स्वच्छता अभियान राबवलंय. असा एक चिमूटभर सुद्धा कचरा नाही होत्या नगरीमध्ये. फारच सुंदर, फारच सुंदर. एक जण मला लयच कौतुक करता. का बरं? काय असं नेमकं काय? अहो मला फार नगरी सुंदर आहे पण एक गोष्ट खेदाची, मला फक्त त्या गावात कोणी राहत नाही म्हणा. एवढी सुंदर नगरी त्या जर कोणी राहत नाही त्या ओस नगरीचं वर्णन करतो कशाला म्हणलं. काय एवढंच नाही तर माऊली क्रोधानं बोलतात काय जाळावे अहो कटे ओस नगर. स्थिती अशी आहे मायबाप त्या ठिकाणी हा झाला असणारा दृष्टांत. पण याचा त्या ठिकाणी सिद्धांत असा, तुम्ही आम्ही त्या ठिकाणी आपण असणारा 3.5 हाताचा देह काय लहानकणी शिकवू आहे ना, 3.5 हाताचं ना. अशा प्रकारे पण यात जर त्या ठिकाणी आत्मानुभूतीचा कण जर भरलेला जर नसेल तर काय या पोचट कणसानं काय काय कणे विन पोचटे असं अशा प्रकारे जर त्या ठिकाणी आत्मानुभूती जर त्या ठिकाणी जर नसेल तर ही असणारा कणीस पोचट आहे म्हणजे अशा प्रकारे. औटात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औटात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुखते सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुखते सोया नाहक जमाना खोया. औटात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औटात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुखते सोया नाहक जमाना खोया, खाया पिया सुखते सोया नाहक जमाना खोया. किती सुंदर त्या ठिकाणी कणीस आहे ना. एवढं त्या ठिकाणी कणीस बरं किती किमतीच आहे पण फक्त त्यात कण भरला कणेविन पोचट म्हणले पोचट. किती सुंदर कबीरजी सांगता उठ हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. फार सुंदर त्या ठिकाणी
पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही है ना. कबीरजीच वर्णन करता, बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लगे आती दूर. दारात एखाद्यानं खजूराचं झाड लावावं, मस्त उंच वाढलं, उंच वाढलं. अरे काय उपयोग, बसायला सावली नाही, वाटसरूला फळ खायला नाही, ते उंच वाढ. तसे काही काही झाड लय उंच वाढले. आपल्या मोठेपणाचे पोस्टर लावले, दमकुंडी झाली व वाऱ्याची, एवढाले झाड मोठ आहे. अशा प्रकारे पण काय करायचं जर त्याचा समाजाला काही उपयोग आहे. अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य, आपण त्या ठिकाणी कुणाची टीका करतो हे नाही, पण तळमळीनं त्या ठिकाणी संत महात्मे बोलले. माऊली का बोलले, जाळ व्हावा म्हणजे काय जाळावे. या 3.5 हाताची असणारी सुंदर ही नगरी आहे, किती सुंदर नगरी आहे. या नगरीचे असणारे रस्ते किती छान. अहो त्या ठिकाणी आपण असणारी वरण भात सगळं एकत्र खाल्लं, पण सगळी नातलं, सगळं चिकडे तिकडं. काय सुंदर नगरी आहे. पण या नगरी जर आत्मानुभूती जर वास्तव्याला जर नसेल तर ओस नगर नाही का माय बापा. विठ्ठला 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 अनेक प्रमाण माऊलीनं दिलेले आहेत यावर. किंवा वर्णन केले बाशी, आयुष्याविन लक्षणे, शिसेविन अलंकारणे, ओहरे विन वादावने, ते विटंबोगा. विटंबना आहे ना जर ते अंदर नसेल तर काय उपयोग आहे जगला. फार काम केलं म्हणजे, अरे बाईला इतकं तर नाही ना केलं. असो त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी स्थिती अशी आहे की जसा एखाद्याला उतार वयात मुलगा व्हावा आणि फार आनंद व्हावा, त्याला चांगली ज्योतिषबा बोलवले आणि म्हणले, महाराज सगळ्या तुमच्या असणाऱ्या सर्वांच्या कृपेनं आशीर्वाद तुम्हा सर्वांचा. हो नाही या इष्टिटीला कोणी वारस नव्हता, म्हणजे उतार वयात त्या ठिकाणी मुलगा झाला. पहा बरं याचं थोडस भविष्य पाहिल्यावर ज्योतिष बुवा सांगू लागले, वा वा भाग्यवान म्हणले. त्या ठिकाणी राजचिन्ह आहेत मुलाच्या हातावर. काय राजचिन्ह आहे, मुलगा राजा होणार आहे. आता विचार करा, एखाद्या बापाचा मुलगा जर राजा होणार असेल तर बाप का ऊन घेईल का? किती आनंद होईल त्याला, माझा मुलगा राजा होणार. फार आनंद झाला. ज्योतिष बुवांना विचारू लागला, एक सांगा माझा मुलगा वयाच्या कितव्या वर्षी राजा होईल आणि किती वर्ष राज्य करेल. राजा कितव्या वर्षी होईल, किती वर्ष राज्य करेल, एवढं सांगा बरं. मग त्या ज्योतिष बुवांना आयुष्य रेषेकडे पाहिलं आणि दुसऱ्याच गप्पा मारायला लागले. त्याने सांगितलं, हो आता दुसरं ऐकायला मला समाधान वाटत नाही. माझे कान फक्त या शब्दाला भुकेलेले आहेत की माझा मुलगा वयाच्या कितव्या वर्षी राजा होईल आणि किती वर्ष राज्य करेल. अगोदर हे उत्तर द्या. ज्योतिष बुवानं सांगितलं, खरं सांगू का म्हणले, काय म्हणजे 5च्या दिवशी सटावणारे म्हणलंय. 5च्या याचं फक्त आयुष्य 5 दिवसाचं आहे म्हणजे. अरे आयुष्य जर 5 दिवसाचं लक्षण राजाचे, त्याचा उपयोग काय? आयुष्य नाही लक्षणे, आयुष्याविन लक्षणे, शिसेविन अलंकार. एखाद्या बाईकडे सुंदर त्या ठिकाणी असणारी नथ आहे, पण नाक नाही करायची काय त्या नथीच. शिसेविन अलंकारणे किंवा ओहरे विन वादावने, ते विटंबोगा. एक जण मला फार सुंदर मंडप येऊ, हो 10-11 पते साखर गाळणे, हा माणसाला धडकी भरीला असला डीजे, फार 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 धावपळ म्हणलं. एवढी माणसं गावात, माणसं मायनात एवढी लोक आली म्हणलं. फारच सुंदर लग्न सोहळा, फारच सुंदर. एकदम मला मग झालं काय, फक्त वधूवर नाहीत. मला मग करायचे काय त्या वराडात? जर वधूवर जर नसेल तर हे सगळं विटंबना आहे ना. तसं मायबाप हा सुंदर मंडप दिला एवढा मोठा, काय त्यात त्या ठिकाणी असणाऱ्या है ना ह्या नाड्यान सांधीन हे सगळं एवढं वराड सगळं आलंय. पण जर आत्मानुभूतीचे वधूवर जर नसेल तर करायची काय? विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून मनुष्य जीवन म्हटलं की त्यात अनुभव असला पाहिजे. अनुभूती म्हणजे अनुभव. पण प्रश्न निर्माण होतो, महाराज त्या ठिकाणी तुम्ही सांगते एवढं अनुभवाला मूल्य आहे, एवढं जर अनुभवाला किंमत आहे, मग प्रश्न निर्माण हो, पण अनुभूती केव्हा येईल? केव्हा येते अनुभूती? केव्हा येते?
क्षमा मागून बोलतो. आणि दुसरं उदाहरण विचार, माणसाला ढेकर केव्हा येत? हे कोणी बी सांग. ढेकर केव्हा येतो? जेवण पोटभर झालं रे झालं की ढेकर आल्याशिवाय राहतच नाही. जेवणाराची ढेकर द्यावा अशी इच्छा असते का? बरं, जेवणारानं ढेकर दिलाच पाहिजे अशी काय कायद्यात तरतूद आहे का? काय जेवणाराने ढेकर दिलाच पाहिजे असा नियम नाही. जेवणाराची ढेकर द्यावा अशी इच्छा बी नाही, तरी तो आल्याशिवाय राहत नाही. केव्हा? जेवण पोटभर झालं तर. नुसता नाश्ता दिला त्याला म्हणा दिवर ढेकर. किती आदब. जर आला तर मला विचारा. विठ्ठला जसा जेवण पूर्ण झालं की ढेकर आल्याशिवाय राहत नाही. बरं, असं सुद्धा एखादी माऊली म्हणणार नाही की या बाबाला एवढं जीव घातलं आणि साधा ढेकर सुद्धा दिला नाही. तो पूर्ण जेवण झालं रे झालं की तो जसा आल्याशिवाय राहत नाही. किती दाबून ठेवायचा प्रयत्न करा तो बाहेर पडणारच. बाहेर पडणारच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ढेकर हा जेवण पूर्ण झाल्याची पावती. ढेकर तुमचं जेवण पूर्ण झालं याची पावती म्हणजे ढेकर आहे. ढेकर ही जसं जेवणाची पावती आहे तशी तुमची भक्ती पराकोटीला गेली की अनुभूती ही पावती आहे. जर ज्या अर्थी अजून अनुभूती जर आली नसेल तर अजून जेवण पूर्ण झालेलं जेवलेवानी दिसत असाल. विठ्ठला त्या ठिकाणी जसं ते असणार आणि हो अनुभूती त्याशिवाय त्या ठिकाणी येत नाही. हो म्हणून जीवनात अनुभूतीला विशेष म्हणजे अनुभवले अंगात जगा स्वतः अनुभव घेतला आणि मग समाजाला जगाला देऊ लागले. बरं, नुसता असा सामान्य त्या ठिकाणी सामान्य आपला अनुभव देते जगाला. संतच देते तर असं काय 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 म्हणते लय मकडले काय संत तुम्ही तुमचाच अनुभव सांगता. अहो विषयाच्या कर्दमात रुतलेले सुद्धा अनुभव सांगते नाही असं नाही. सामान्य प्रापंचिक अनुभव सांगेल, विषयाच्या कर्दमात रुतलेला अनुभव सांगेल आणि उच्चतम पारमार्थिक जीवन जगणारा बी अनुभव सांगेल. अहो एखादा 2 पेताडाची गाठ होऊ द्या. हे डुलणारे काल कुठं घेतले रे तो? म्हणलं आमके हे तुला काय कळतं त्याच्याकडे निम पाणी असं ही काळजी चांगली असते. अनुभव ते सुद्धा ते आपला अनुभव सांग. मग पेताड्याने सांगून आपल्यासारख्याने सांगू नये. विठ्ठला पण एक आहे सामान्य प्रापंचिकाचा आणि विषयाच्या कर्दमात जे रुतले का त्यांच्या अनुभवाला विशेष मूल्य नाही. विशेष जर अनुभव जर असेल तर संत जीवनातला तुकोबरा आपला एक अनुभव सांगता. हरे आगे माझा अनुभव आगे माझा अनुभव आगे माझा अनुभव आगे माझा आगे माझा अनुभव 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 भक्ती भाव भाग्याचा आगे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा केला रोने
नारायण केला ऋणी नारायण घे माझा अनुभव भक्ती भाग्य भाग्याचा घे माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा केला ऋणी नारायण केला ऋणी नारायण अनुभव सांगितला तुकोबरानं. हा घे माझा अनुभव. घ्या म्हणले माझा अनुभव. कोणता आला? कशानं? भक्ती भाव भाग्याचा आला अनुभव. कोणता? केला ऋणी नारायण नवे क्षण निराळा. हा संत जीवनात याला विशेष मूल्य आहे. असं अशा प्रकारे सामान्याच्या अनुभवाला काय करायचं? निरार्थ काय निरार्थ काय असो अशा प्रकारे. हो. आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या अनुभूतीला विषय म्हणून त्या ठिकाणी अगदी तसं जर पाहिलं तर तुकोबरायांच्या गाथ्यातली अनुभूती प्रकरणातले त्या ठिकाणी जे अभंग आहेत ना. हो. मला तर निरस खाणाराचा खोराक म्हटलं तरी चालेल. विठ्ठल असं अशा प्रकारे. आणि मग असं ज्यावेळेस तुकोबराय त्या ठिकाणी अनुभूती समाजामध्ये त्या ठिकाणी वर्णन करत असतात त्यावेळेस एकाग्रस्थानं त्या ठिकाणी एका साधकानं महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही त्या ठिकाणी असं सांगता अनुभव. अहो तुमच्या एखाद्या पारमार्थिक जीवनातला अनुभव तरी आम्हाला सांगा ना. का संतानुभूती सामान्य जीवाला तारक आहे, उद्धारक आहे. संतानुभूती सामान्य जीवाला उद्धारक आहे. आणि विषयाच्या कर्दमातृत्वेला त्याची जर अनुभूती ऐकली तर ती अधोगतीला नेणार. एक तारक आहे आणि एक मारक आहे. थोडं वेगळं जाऊन बोलतो. रणांगणावर अर्जुनाच्या ठिकाणी मोह निर्माण झाला. हे माझे नातेवाईक आहेत, मी यांना कसं मारू. अरे यावेळी भगवान कृष्ण परमात्मा हस्तिनापूरमध्ये दुर्योधनादी असणाऱ्या धृतराष्ट्रादी यांना शिष्टाईला आले आणि सांगितलं की बाबा त्यांचं राज्य त्यांना परत करा. पण दुर्योधनाच्या ठिकाणी धृतराष्ट्राच्या ठिकाणी राज्य मोह निर्माण झाला. देवानं सांगितलेलं सुद्धा ऐकले नाही. मोहनग्र असलेल्या माणसाला देवाने सांगितलं तरी बदल होत नाही. सामान्य जीवाचा तर विषय सोडा. देवाने सांगितलं तरी फरक झाला नाही त्यांना. अशा प्रकारे आता मला एका मुद्द्याशी बोलायचंय. धृतराष्ट्राच्या ठिकाणी झाला पुत्र मोह राज्य मोह म्हणून देवाचं ऐकलं नाही. अर्जुनाच्या ठिकाणी माझे नातेवाईक आहेत, मी यांना कसं मारून म्हणून अर्जुनालाही मोह निर्माण झाला. मोह दोघांनाही निर्माण झाला. मोह धृतराष्ट्राला झाला आणि मोह अर्जुनालाही झाला. पण एक अर्जुनाच्या मोहामुळे भगवंताला गीता सांगावी लागली. अर्जुनाच्या मोहामुळे गीता अवतीर्ण झाले आणि धृतराष्ट्राच्या मोहामुळे महाभारत युद्ध झालं. एवढाच बदल आहे. विठ्ठल अर्जुनाचा मोह जगाला तारक ठरला आणि धृतराष्ट्राचा मोह कुळात पाणी पाजायला कोणी उरलं नाही इतका घातक ठरला. मोह दोघांनाही झाला. तशा प्रकारे त्या ठिकाणी अनुभूती संतांना बी आहे आणि अनुभूती सामान्य नाही. सामान्यांची अनुभूती अधोगतीला नाही आणि संत अनुभूती जीवाला उद्धारक ठरेल, तारक ठरले. आणि म्हणून त्या साधकाने विचारलं, महाराज आमच्या जीवनाचा उद्धार त्याशिवाय होणार नाही. तुमच्या असणाऱ्या पारमार्थिक जीवनातला एखादा अनुभव त्या ठिकाणी आम्हाला सांगा. असा ज्यावेळेस त्यांनी आग्रह केला त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचा एक दृष्टांत देऊन अनुभूती सांगतात. अभंगाच्या प्रथम विकलियास ने कडूपण गेले, विकलियास ने कडूपण गेले, विकलियास ने कडूपण गेले,
पिकलिया शेंदे कडू पण गेले 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 कैसे आम्हा केले पांडुरंग कैसे आम्हा केले पांडुरंग कैसे आम्हा केले पांडुरंग कैसे आम्हा केले पांडुरंग काम क्रोध लोभ माले ठाईसे काम क्रोध लोभ माले ठाईसे काम क्रोध लोभ माले ठाईसे काम क्रोध लोभ माले ठाईसी कैसे आम्हा केले पांडुरंग कैसे आम्हा केले पांडुरंग कैसे आम्हा केले पांडुरंग कैसे आम्हा केले पांडुरंग बनी माले ताईद बनी माले ताईद काम बनी माले ताईद बनी माले ताईद अनुभूती सांगतात तुकोबरा आणि तेही सर्वांच्या परिचयाचा दृष्टांत देऊन सांग है ना. तुकोबरा सांगता पिकलिया शेंदे शेंदे म्हणून त्याला आता काही माणसाला शेंदे म्हणल्यावर नाही कळायचं आपलं मला वाटतं प्युअर मराठीत बोलल्यावर काय शेंदाड आपलं फार अलंकारित भाषा दृष्टांत देतात का तर एक आहे दृष्टांताची शिडी लावल्याशिवाय सिद्धांताच्या शिखरावर जाता येत नाही. दृष्टांत हे शिडी साधन आहे पण साध्यापर्यंत जाण्याकरता साधनाची गरज आहे साध्यापर्यंत जाण्यासाठी साधनाची गरज आहे आणि म्हणून साध्य आणि साधन यांचाही फार अनन्य संबंध साध्याचा आणि साधनाचा अपवाद म्हणून बोलतो पण एक आहे साध्य हाती आले की साधन टाकून देतो साध्य हाती आले की साधन टाकून द्यायचं बरं का. थोडं बारकाईने विचार करा आता इथपर्यंत यायचंय हा नगरला स्टँडवर आले की काय साधन मिळेल बा मी निघाली बसलो आलं कारखान्यात आणि साधनातूनच नसतं उतरलं साध्य हाती आलं असतं साध्य हाती आले की साधन टाकून द्यायचं पण तोपर्यंत त्या ठिकाणी साधनाला किती जपतं बरं का मानव साध्या येत नाही तोपर्यंत साधनाला किती जपत अगदी एसटीत बसला तर नाही नाही खाली उतरायचं असलं तर उपरणं ठेवते बाग माझ आहे म्हणतोय ही बाग माझ आहे दुसरा एक देणार थोडस नाही ना मला फक्त दोघांची जागा आहे तीन बसत नाही वहिले का टू गुन्हेली टू तिसरा बसत नाही हे माझ आहे म्हणता माझ आहे ठीक आहे ज्यावेळेस आणि उतरायचं ते स्टॉप आता साध्य आलं की आपली पिशवी घेऊन एकदा म्हणलं हे तसं का तू बाग घेऊन जा ना मला घरी अरे त्याला माझं कुठपर्यंत म्हणला साध्यापर्यंत येऊस तर साधनाला माझं माझं म्हणत राहिला साध्य हाती आले की साधनाचा पण गंमत आहे काही साधना अशी आहे साध्य हाती आली तरी साधन टाकायचं नाही सोडायचं कोणचं साधन नाही सोडायचं जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी नाम संकीर्तना साधन पैसोपे नाम संकीर्तना साधन पैसोपे
सोबी घरातील पापे जन्मांतरीचे, घरातील पापे जन्मांतरीचे, घरातील पापे जन्मांतरीचे, घरातील पापे. आता इथं सुद्धा तुकोबारायानं नाम ही साधन सांगितलंय बरं. नाम संकीर्तन साधन पै सोपे. मग हे साधन आहे. आपण चाललो वारीला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पावला पावलो आहे ना. राम म्हणता वाटे चाली यज्ञ पावला पावली. अशा प्रकारे पंढरपूर पर्यंत जाऊस सारखं भजन, सारखं देवाचं चिंतन आहे. आता साध्य हाती आलं पंढरपूर. आता रामकृष्ण हरी म्हणायच नाही का? नाही, विचार करून सांगत हे साधन टाकायचं का? हे काय माय बाप, हे साधन आयुष्याचा शेवटचा श्वास सोडेपर्यंत सोडायचं. हो, अंतकालीच मामेव असं अशा प्रकारे. म्हणून नामसंकीर्तन ही एक असणार साधन शेवटचा श्वास सोडेपर्यंत टाकायचं नाही. आणखी एक दुसरं साधन असं आहे की ती सुद्धा कधी सोडायचं नाही. गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर ज्ञान लब्ध्वा परा शांती मचिरेनाधिगच्छति. श्रद्धा ही एक साधन कधी टाकायचं नाही बरं. श्रद्धा आणि ज्ञान या सारं नाम हे दोन साधन त्या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी टाकायचं असं अशा प्रकारे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण साध्य साधनाचं का त्या ठिकाणी थोडासा वेगळा वळालो. त्याचं एक कारण साध्यापर्यंत जाऊसर साधनाची गरज. त्या ठिकाणी तसा दृष्टांत हे शिडी आहे, साधन आहे साध्यापर्यंत त्या ठिकाणी श्रोत्यांना नेण्यासाठी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायानं दृष्टांत दिला तो महापरिचयाच्या सगळ्यांच्या हो शेंदाचा. आता शेंद म्हणलं की शेंदात त्या ठिकाणी 3 दोष प्रामुख्याने आहेत. जोपर्यंत त्या ठिकाणी शेंद हिरवं आहे तोपर्यंत रंगाने हिरवटपणा हा एक त्याच्यामध्ये दोष. दुसरा कण्णकपणा, अगदी हिरव शेंदड दगड यात काहीच फरक नाही, इतकं नाही बरं. आणि तिसरा कडूपणा. हे 3 दोषानं ते युक्त, हिरवटपणा, कण्णकपणा आणि कडूपणा. पण ते जर असणारं शेंद जर पिकलं ना परिपक्व जर झालं तर त्याचा हिरवेपणा राहत नाही. पिकलेपणाला साजेल असा त्याचा रंग सुद्धा पिकलेपणाला थोडक्यात मॅचिंग होतो. पिकलेपणाला पिवळा त्या ठिकाणी रंग होतो. त्याच्यामध्ये जो कण्णकपणा जो आहे, कठीणपणा, तो जातून त्यात मृदुता निर्माण होते. आणि सगळ्यात महत्वाचा बदल कडूपणा जातो आणि कडूपणाची जागा गोडपणा भरून काढतो. एवढ्यावर शेण थांबत नाही हो. पिकल्यावर योग असा त्या ठिकाणी देठाला शेंद पिकावं आणि कोणाच्या लवकर ती नजरेत पडू नये. पिकलं ना पुन्हा उलत होती. असं उलून सांगत समाजाला मी नुसता बाहेर दिसतोय तसलाच नाही बरं का, आज सुद्धा तसलाय. असं अशा प्रकारे उलून सांगत त्या ठिकाणी समाजाला. जास्तच परिपक्व झालं तर उलत ते असणार शेत. मग त्यातल्या त्या असणाऱ्या बिया सुद्धा त्या ठिकाणी कडू लागत नाही. तो त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी गोडी निर्माण होते. पण केव्हा पिकल्यावर. पण आपोआप काही पिकले तरी गोड होत नाही. तो मला कोणाला नाव घ्यायचं काय करायचं, आपल्या काय कोणाशी बांधले नाही. काही त्या ठिकाणी आता उदाहरण घ्या, लिंबाची लिंबोडी हिरवी तोपर्यंत कशी राहते कडू, आणि पिकल्यावर का बरं पिकली तरी. प्रमाण दिलं तुकोबाराय. लिंबाची लिंबोळी आहे ना, आंतरी कोवळी, बाहेर पिवळी, कडू कडू. त्या ठिकाणी मग त्या असणाऱ्या पिवळेपणाला साजेल अशी पिवळी दिसते, पण कडूपणा मात्र ती टाकीत नाही पिकलं तरी.
तसे काय काय त्या ठिकाणी पार पिकले, दोरीने चष्मा बांधला तरी रंडी का बोलले याच्यातला मेळ लागला काय, आणखी लिंबोळीला तरी काय म्हणायचे, विठ्ठल नाही मला सांगा काय लिंबोळीत आणि त्यात काय फरक वाटला का तुम्हाला? मस्ती पिकली तरी कडूपणा गेला. अजून दुसरं एक अशी वस्तू आहे, रोजच्या आपण आहारात सुद्धा ती वापरतो, पिकलं तरी कडूपणा जात नाही. वा वा शाबाजी निहरलं बरं का. कारलं कडू आहे तो, आणि हिरवा आहे तोपर्यंत कसं असतं कडू, आणि पिकल्यावर. आणि एखाद्या मावशीनं त्याची भाजी करावी आणि वाढावी, विचार महाराज कारलं कसं काय झालं, पण फार गोड झाला. आता शपथ घेऊन सांगतो कारलं का गोड होत असत, कधीच गोड होत नाही. असतं कडू पण त्याला गोड म्हणायचं खायचं, असतंय कडूच आहे ना, पण गोड म्हणायचं आणि खायचं. हे आपल्या संसारात नसलं. एखादी विचार कसं काय चाललं म्हणतो फार चांगलं, काही धोरणात नसते बरं नका. त्या ठिकाणी सोनाला पाणी मागितलं नाही, ते काय रांजोड तांबे दिसत नाही काय कोणा मग इथपासून सोय तरी म्हणतो फार धोरणात चाले. कारल्याचे कडू पण नावाने तद्वत त्या ठिकाणी थोडासा जर त्या ठिकाणी विचार जर केला, जसं शेण परिपक्व झालं की उलून समाजाला सांगतो, तसं कारलं सुद्धा उलत बर का. पिकल्यावर कारलं सुद्धा उलत. मला तर नुसतं तसं नाही तर शेंदडापेक्षा लय उलत कारलं असं. त्यातल्या बिया सुद्धा जणू विस्त्याची विंगळ अशा लाल बनतात, पण गुण मात्र टाकीत गुण टाकत नाही. अशा पिवळे पण त्या रंगात पिकल्यासारखा पिवळं होतं, उलत, गुण टाकीत नाही. म्हणजे मग होतं काय नेमकं, फक्त एकच होतंय, त्याचा फक्त बहिरंग बदलतोय, आंतरंग बदलत नाही. महत्वाचा मुद्दा, बहिरंग बदलला, आंतरंग बदलला नाही. आणि माय बापा परमार्थ आंतरंग बदलाचा विषय, बहिरंगाचा नाहीच. विठ्ठला नाना हमेशा सांगायचे की त्या ठिकाणी बहिरंग माणसाचा बदलाव प्रपंचात बदलाव. म्हणजे एखाद्याने त्या ठिकाणी 5 फुटाची ताल टाकली, आपण 10 फुटाची टाका. बहिरंग त्या ठिकाणी असणारे प्रपंचात बदलावा त्या ठिकाणी, पण परमार्थात अंतरंग बदलावा. आणि अंतरंग जर बदलला तर परमार्थात अंतरंग बदलाचा विषय. जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव, मुख्य उपदेशाची ठेव, मुख्य उपदेशाची ठेव. जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव, मुख्य उपदेशाची ठेव, मुख्य उपदेशाची ठेव. हे सगळं अंतरंग बदलाचं आहे. आणि एक आहे माय बापा, त्या ठिकाणी आज तुम्ही सगळी सुज्ञ असतात त्या ठिकाणी श्रुती, आणि मी उभा राहून सांगतो म्हणजे तुमच्यापासून शहाणा आहे असं अजिबात दोन्ही डोक्यात घेऊ नका. त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला उभा राहिलो म्हणजे तुमच्यापेक्षा मी हुशार आहे असं अजिबात नाही, व तुमचा आग्रह म्हणून उभा राहिलो. स्थिती अशी आहे म्हणून त्या ठिकाणी एक आहे, बदला अंतरंग बदला, बहिरंग बदलू नका त्या ठिकाणी. आणि ना तर बहिरंगानं साधू होता येईल, अंतरंग साधू बनलं पाहिजे. अंतरंग नुसता त्या ठिकाणी बहिरंग नको हो. म्हणून त्या ठिकाणी नुसता अंतरंग बदल कसा झाला पाहिजे, हमेशा एक दृष्टांत सांगत असतो. भजन करा विठ्ठला 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 विठ्ठला. असे एका माऊलीच्या घरी पाहुणे आले. पाहुणे आल्यावर त्या ताईंना एवढा आनंद झाला, फार दिवसानं आली म्हणली पाहुणे, फार दिवसानं आली.
शेजारीने विचारलं फारच दिवसानं म्हणजे कधी का म्हणजे मावा 16 वाजता का म्हणली तेव्हा आलते त्याच्यावर थेट आता आले मी पार अर्धे तिकीटवर 16 नाही कळायचं का लग्न झाल्यावरती तुमचं तर झालेलं आहे का नाही रामकृष्ण असं परत मग कसं राहतं त्याच्यानंतर थेट आता आले म्हणले आणि मग बऱ्याच दिवसांनी पाहुणे आले मग त्यावेळेस पाहुण्याची सोय म्हणा आणि त्यातले त्या जिव्हाळ्याचे यावे लगेच परिवर्तन होत त्या ठिकाणी है ना पण त्या फक्त आमच्या मातीच्या फक्त जिव्हाळ्याची पाहुणे आले की स्वयंपाकात बदल आणि जिव्हाळ्याची नसले की विनोद म्हणून सांगतो अशी एक आमची माता शेतात खुरपीत होती आणि पाहुणे घरी आली मुलगी आली पळपळ म्हणजे आई चल म्हणली दाजी आले आले पटकन आली लगेच मै बघ आता म्हणली जावायत आले घरात तर गव्हाचा दाना नाही शेजारणीकडे गेली म्हणजे थोडी गहू ती कवसनी घेऊन जा म्हणली घेतले गहू तिथंच निसले लगेच निघाले की तेवढ्यात पोराट म्हणजे चल ना लवकर म्हणजे काय करते काय नाही म्हणजे शेजारी बसलेत म्हणजे तिची आपली आणखीन कोण कोण नाही ती एकटेच आहेत म्हणजे कोण ते नाही वय आणखी ये बाया मला वाटलं जावं आहे काय नाही म्हणजे त्यांचा भाव होता जावयाचा लगेच माघारी गे म्हणजे आणि तिचे ज्याचे कोण गहू आणले की तिचं नाव होतं गहू म्हणजे ये गहू धरतोय गहू म्हणले का म्हणजे जावई नाही त्याचा भाऊ बदलला ना आवडीचा विषय बदलला की प्रोग्राम बदलून जातो तसा त्या ठिकाणी जिव्हाळ्याचे आले की स्वयंपाक वेगळा होतो बरं का त्या आणि आणखीन पुन्हा नवख्या घरी जर पोटभर जेवायचे असले ना आपल्याला काय माहिती आपण हिंड फिरीत म्हणून सांगतो बरं का आपल्याला महिन्यातून 29 दिवस बाहेर जेवायचंय त्याच्यामुळे जर पोटभर जेवायचे असले ती युक्ती सांगतो आपण ज्या घरी गेलं का जर त्या घरामध्ये त्या माऊलीचं मूल तर अंगणात रांगत असलं तुम्ही त्याला उचलून घ्या कडेवर त्याचं कौतुक करा न जर तुम्हाला पोटभर नाही जेवण मिळालं ते आणि तुम्ही त्या मुलाला नाव ठेवा चिया पाजला तुम्हाला इच्छा नाही पोटभर जेवायची एक युक्ती आहे बरं का दिवस काढणाऱ्या माणसाला सांगतोय विठ्ठला तसा म्हणजे बऱ्याच दिवसानं पाहुणे आल्यामुळे मग सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक केला की जो स्वयंपाक मन घालून करावा लागतो असा सुंदर स्वयंपाक केला आणि मन घालून करायचा स्वयंपाक तो म्हणजे पुरणपोळीचा सुंदर स्वयंपाक केला आणि मग हाका मारली पाहुण्यांना बसा म्हणले आता बसली पाहुणे त्या ठिकाणी असा केलेला स्वयंपाक पात्रामध्ये वाढला आणि सांगितलं आता पुन्हा बसा पहिल्याने बसा म्हणजे मांड्या घालून बसा आणि दुसरी बसा म्हणजे कंडक्टरने डबल दिलं दुसरी बसा म्हणजे सुरुवात करा म्हणल्यावर तेवढ्यात एक पाहुणा म्हणला पण ती अन्नशुद्धी आणा ना म्हणले ताई म्हणजे अन्नशुद्धी तिला काय मिळच लागा ना अन्नशुद्धी म्हणजे तशीच उभा राहिली मग ती पाहुणे म्हणले अहो ताई अन्नशुद्धी आणा म्हणजे लगेच जेवायला सुरुवात करा अन्नशुद्धी आणा ती आली मिठाचं घेऊन धरा म्हणली अहो म्हणली हे नाही अन्नशुद्धी आणा ती म्हणली खरं सांगू मला अन्नशुद्धीच कळाना म्हणजे कशाला म्हणजे आणि आमच्या अजून बऱ्याच ताईंना अन्नशुद्धी कळत आहे ना ताई कशाला म्हणतात अन्नशुद्धी वा कोणी सांगितलं अन्नशुद्धी तुपाला म्हणते तुपाशिवाय अन्न शुद्ध नाही आहारात त्या ठिकाणी तूप असेल तर अन्न शुद्ध त्यातले त्यात नैवेद्य जर असेल ना तर तूप असला तरच नैवेद्य आणि तूप जर नसेल ना त्याला नैवेद्य नाही म्हणा त्याला निवद म्हणायचं निवद म्हणा निवद नैवेद्य यातला फरक कळला तर रगड झालं विठ्ठला आणि मग त्यावेळेस ते म्हणले अन्न शुद्धी म्हणजे तूप आणा म्हणले ती मावशी म्हणली अहो आमच्याकडे तूप नाही म्हणली तूप आमच्या घरी नाही म्हणली होतं पण परवा सण झाला ते संपूर्ण गेलं म्हणले तूप पाहुणे म्हणले मग तूप नसेल तर आपण जेवत नाही बा मला का माझा स्वभाव आहे खाईल तर तुपाशी नाही तो उपाशी आता बरं म्हणजे एवढा सुंदर स्वयंपाक केला तुपा वाचून जेवत नाही आता काय करावं मग ती माऊली आपल्या पतीला मालकाला म्हणजे जाऊ थोडं शेजारी कोण असलं तर आणावं थोडस आणावं ती गेला शेजाऱ्याकडे मला थोडस असलं तूप द्यावं ताटी लावाय पुरतं आता ताटी लावाय पुरतं याचा अर्थ कळला ना ताटी लावाय पुरतं म्हणजे हा किती सोप्या मराठीत बोलते नादी लावाय पुरतं ताटी लावायचं आहे ना नादी लावाय पुरतं थोडस ताटी लावाय पुरतं द्यावं
राहणार ते महाराज मी परवा गुडघे इतकं तूप खाल्लं बरं. गुडघे इतकं ते म्हणता गुडघे इतकं कसं, तर आम्ही जेवायला बसलो ती माऊली तूप वाढीत होतो ना, गुडघे इतकं उंचून दा, पण पुढचा शेंडा ताटापोत चितकूस तर मागून संपलं. गुडघे इतकं उंच, त्याला गुडघे इतकं तूप म्हणतात आमच्याकडे. मग वाढताना म्हणे गुडघे इतके कसं अंग तसं तसं त्या ठिकाणी मग तेवढं थोडस ताटी लावाय पडतं. त्याने सांगितलं नाही हो आमच्याकडे तूप नाही, असतं तर दिलं असतं म्हणजे. मग ते पुन्हा आणखीन तिसऱ्याकडे गेला, अहो मला थोडस तूप द्यावं म्हणले ना, आमच्याकडे नाही. 4 घरं फिरला तुपच नाही, काय करू मला एवढा स्वयंपाक केला पण तुपाशिवाय जेवणात. पुन्हा 5व्याकडे गेला आणि सांगू लागला थोडं तूप द्यावं. त्यावेळी तो गृहस्थ म्हणला हे असं करा, तूप नाही पण 2 लिटर दूध घेऊन जा म्हणलं. ते म्हणले मला दुधाचं काय करायचं, मला तूप पाहिजे म्हणलं. आणि तुम्ही दूध देता, मला दूध नकोय मला तूप पाहिजे म्हणलं. त्यावेळी तो दूध देणारा ग्रस्त म्हणला का रे भाऊ, अशी एखादी गाय एक धार काढली की तूप निघत. तूप कुठे दुधात, पण दूध तूप हे का, तूप दुधामध्ये पण दूध तूप नाही. मग त्या असणाऱ्या त्या दुधातून तूप काढायचंय, मग त्याच्याकरता एक प्रक्रिया करावी लागते. आणि मी तर त्या ठिकाणी हमेशा सांगतो दुधातून तूप काढण्याची प्रक्रिया आणि परमार्थ यात काहीच बदल नाही, एक सारखं आहे. विठ्ठला हे जसं तूप असणाऱ्या दुधामध्ये पण दूध तूप नाही, तसं देव कुठं आहे, देव कुठं आहे. देव देहामध्ये पण देह देव आहे का, जसा देव देहामध्ये आहे पण देह देव नाही, तसं तूप दुधामध्ये पण दूध तूप नाही. मग त्या दुधातलं जर तूप काढायचं असेल तर त्याला प्रक्रिया करावी लागते है ना. अगोदर त्या दुधाला काय करावं लागेल, तापावं लागेल. अगोदर तापवायचं. आणि जर विना तापल्याच जरी इराजलं तर नासून जाईल. आणि नासलेलं दही झालेलं बहुतेक सारखं दिसतं बरं का, दिसायला असायला नाही बरं का. नासलेलं आणि दही झालेलं दिसायला सारखं असेल पण असायला नाही, असं अशा प्रकारे. मग त्यावेळी त्या ठिकाणी त्याला तापवायचं. तापण्याचंही प्रमाण कळलं पाहिजे, नाही तर लाव जा त्याचा खवा झाला तर कवाच नाही तोपवायचा. एक जण म्हणलं महाराज की माणूस खूप चांगला होता म्हणलं का, ज्ञानेश्वरी वाचून परिणाम झाला. मला खवा झाला काय याचा, लय जाळ लागला काय न म्हणलं. म्हणून त्या ठिकाणी त्याला असं सम प्रमाणात तापवायचं. आणि तापवलं की मग त्याला काय करावं लागेल, इरजायचं. त्याला इरजण किती लागतं, जेवढं दूध आहे तेवढं इरजण नाही. 10 लिटर जरी दूध असलं आणि एवढं इरजण असलं तरी पुष्कळ झालं त्याला. आणि तेवढं नसतं इरजण, तेवढ्या त्या असणाऱ्या त्या 10 लिटर दुधात टाकलं रे टाकलं, ते इरजण्यात एवढी ताकद आहे त्या 10 लिटर दुधाला सुद्धा आपणा सारखी करती तात्काळ. अशा प्रकारे त्या असणाऱ्या त्या दुधाचं दही बनलं. आता नुसत्या दुधाचं दही बनलं आणि त्या दह्याकडे बघत बसलं, तूप हाती येईल का नाही. मग त्या असणाऱ्या त्या दह्याला पुन्हा वेळीच काय करावं लागेल, मंथन करावं लागेल. मंथोनी नवनीता कैसे गे आनंदा, कैसे गे आनंदा, कैसे गे आनंदा. मंथोनी नवनीता कैसे गे आनंदा, कैसे गे आनंदा. माऊलीनं सुद्धा हीच प्रक्रिया सांगितली बरं का. मंथोनी नवनीता तैशी घे आनंदा. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचं असणारं मंथन करायचं. हो, मंथन करा त्या ठिकाणी. घोषण करा म्हणजे जो डेरा आहे का त्या डेऱ्यामध्ये असणारं दही आणि त्यात त्या ठिकाणी रवी आणि अशी त्या ठिकाणी असणारा वेगात नुसती नवी रवी त्या डेऱ्यात ठेवली आणि हलवलीच नाही तर फिरवायची. एवढ्या वेगात फिरवायची, पण फिरवत असता जपून फिरवायची का रवीची डेऱ्याची गाठ पडता कामा नाही. नाही तर जर का रवीने के डेऱ्याला म्हणलं जय हरी, ते म्हण सत्यानाश दुसरं काय.
त्यातच फिरवायची, पण त्याची गाठ पडू द्यायची नाही. अशा प्रकारे. आणि मग त्या ठिकाणी मंथन केलं की लोणीवर येतो. एका दह्यापासून 2 पदार्थ निर्माण झाले. मी दृष्टांत का सांगतो की ज्यावेळेत असणाऱ्या दुधाचं दही बनलंय, दुधाचं दही बनलं म्हणजे दुधाचा अंतरंग बदलला का बहिरंग बदलला? बदल कोणच्या झाला? अंतरंग बदलला का बहिरंग? बहिरंग नाही बदलला. बहिरंगानं दूध शुभ्र आणि बहिरंगानं दही बी शुभ्रच आहे. बहिरंग नाही बदलला, अंतरंग बदलला. अंतरंगात दूध जितकं पातळ होतं तितकं दही नाही, दह्यात थोडी घनता निर्माण झाली. आणि त्याच दह्याचं मंथन केलं आहे ना. तुकोबारा सांगता दह्याची अंगी निघे ताक लोणी. एका दह्यापासून ताक आणि लोणी 2 पदार्थ निर्माण झाले. दोन्हीचाही रंग शुभ्रच आहे बर का. बऱ्याच वेळी त्या ठिकाणी ताक आणि दूध दोन्ही सारखंच दिसतं, म्हणूनच माणसाची व्यवहारात म्हणे दुधाने पोळालं ताकही फुकून प्यावं. आणि तद्वत त्याने, कारण की दोन्हीही रंगानं शुभ्र आहे. बहिरंगात तोपर्यंतही बदल नाही, बदल आहे तो अंतरंगात. आणि अंतरंग त्या ठिकाणी अधिकार वेगळा, लोण्याचा वेगळा, ताकाचा वेगळा. बहिरंगाने नाही पण अंतरंगाना अधिकार वेगळा आहे. म्हणून सांगले एका मोले दोन्ही मागू नये. दोन्हीचा त्या ठिकाणी असणारा अधिकार वेगळा. लोण्याचा अधिकार वेगळा, ताकाचा अधिकार वेगळा. अधिकार वेगळा, जसा अधिकार तशी किंमत. आणि दोन्ही एकाच भावात मागितलं तर व्यवहार होत नाही. का लोण्याचा अधिकार वेगळा? त्याचं एक कारण आहे. उदाहरण घ्या, एखाद्या माणसाकडे अर्धा किलो लोणी आहे, अर्धा किलो. मग त्या माणसाने ठरवलं मला ही 1 किलो करून विकायचंय, लोणी ही 1 किलो करायचंय. मग त्या माणसानं त्या लोण्यात काय मिसळलं असेल बरं 1 किलो व्हायला? ही तर खरी गंमत आहे. लोण्यात काहीच मिळवता येत नाही. लोणी कशातच मिळवता येत नाही, कारण तीच कशात मिळत नाही, म्हणून त्याच्यात काही मिळत नाही. आणि अशा प्रकारे लोणी ज्या ताकातून मंथनातून वर आलंय ना, त्या माऊली ठरवून मला लोण्याची गरज नाही, त्या ताकात मिसळून टाका, पुन्हा मिळेल. पुन्हा त्या ताकातून ती वर आले, पण पुन्हा त्या ताकात मिळत नाही. याचं नाव खरं लोणी आहे. जे असणारे आला जन्माला संसारात, पण एकदा का लोणी रूप झाला की पुन्हा संसारात ते मिळत नाही. त्या ठिकाणी मग मी व्यवहारी असे न वर्तत, पण जेवी जळात पद्मपत्र. तुकोबरा सांग ऐकून नायके गुणदोष कानी जैसा का उन्मनी योगीराज. असो अशा प्रकारे त्या ठिकाणी दिसे, पण ती त्यात मिळत नाही. पाण्यात मिसळण्याचा प्रयत्न करा, पाण्यातही ती लोणी मिसळणार नाही. लांब काल तुम्ही इथं जवळ लोणी जाऊन लोणी मिसळायचा प्रयत्न करा. नका आमच्या लोणी पोती हो, इथं जवळ. कारण ती कशातच मिळत नाही, म्हणून त्याच्यातही काही मिळत नाही, म्हणून त्याची किंमत वेगळी. तशी ताकाची आहे का? ताक कशात मिसळत नाही आणि त्याच्यात काही मिळत नाही. अहो एखादी मावशी ताक विकणारी असावी, ताक विकत विकत यावी. ताक राहावा 1 लिटर गिराय किंवा 2 लिटरच, सांगायचीच गरज नाही. वतलं पाणी ताक सुद्धा आपण सारखे त्या पाण्याला झालं 2 लिटर, म्हणून त्याचा अधिकार वेगळा. आपण अधिकार इथं त्या ठिकाणी आपला अंतरंग आणि बहिरंग त्या ठिकाणी हा विषय. म्हणून ताकही त्या ठिकाणी रंगानं बहिरंगानं दुधासारखंच, बदल नाही. बदल झाला तो अंतरंगातला. मग ती त्या ठिकाणी नुसतं लोणी झालं, तूप हाती आलंय का? नाही. मग त्या लोण्याला कडावं लागेल. त्याला एकदा कड दिला की मग त्याचं तूप बनत. कडवताना बी म्हणते त्या ठिकाणी जपून काढावं लागतं, नाही ते फेसळत. आपल्याला नाही माहित, पण मग ते फेसळून जात. तसं काही काहींचं पार जपलं जो ते तिथपर्यंत आलं, हा ते पाहुण्याच्या नादाने टाकली माळ काढून गेलं फेसळून. इथपर्यंत आदाबला म्हणजे टायमाला गेलं फेसळून गेलं. मला काय काय गेलं ते पाहुणे तिकडे जत्राला झाला नको गेलं फेसळून. सांगण्याचं तात्पर्य का असो अशा प्रकारे त्या ठिकाणी. आणि मग एकदा का कडवलं तूप झालं आणि ते जर तूप जर थिजलं तर त्याचा रंग शेवटपर्यंत बहिरंग नाही बदलला. बरं शेवटपर्यंत बहिरंग बदलूच नाही.
बदल त्या ठिकाणी अंतरंगात झाला पाहिजे आणि अंतरंग बदलणं म्हणजे परमार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला मग हा जो असणारा दृष्टांत त्या ठिकाणी आणि हा असणारा दृष्टांत आमचे परमपूज्य आदरणीय भुजंगराव मोहिते गुरुजींचं त्या ठिकाणी हेच सांगायचं. अरे परमार्थ परमार्थ काय, अरे याचं नाव परमार्थ आहे म्हणायचे. हे जे आहे ना दुधातून तूप काढायचं याचं नाव परमार्थ आहे म्हणायचं. मग ते म्हणे त्या दुधाचं द्या सोडून म्हणायचं. अरे हे आपलं असणारे 3.5 हाताचा देह हे दूध आहे आणि या 3.5 हाताच्या देहरूप दुधामध्ये आत्मरूप तूप आहे ना त्या ठिकाणी आहे. मग ती जर या दुधातून जर काढायचं जर असेल तर मग आता या दुधाला काय करावं लागणार अगोदर. आता याला कोणच्या चोलंगणा पुढे मांडायचं. आता ताप आहे याला तापवायचं म्हणजे काय, त्याला अनुताप झाला पाहिजे. अनुताप होणं म्हणजे हे दूध तापणं आहे. अनुताप झाला पाहिजे. मग आपल्याला कधी अनुताप होतो का. लय एखाद्याला झाला तसा निताप होईल. मी तर पश्चाताप झाला तर निवळल. पश्चाताप फार चांगला बरं का. जर एखाद्या कृत कर्माचा पश्चाताप जर झाला तर त्या पातकातून सुटला म्हणायचा. पश्चाताप व्हा त्या ठिकाणी. अनुताप झाला तर भाग्यवान म्हणून. पण अनुताप निर्माण झाला पाहिजे. आता अनुतापाचं लक्षण काय म्हणत चिरंजीव पदात त्या ठिकाणी सगळं नाथानं वर्णन केलेलं आहे. पण आपण अनुतापाचा साधा विचार करू. विचार करा माय बापा. त्या ठिकाणी आपण अगदी घरी आपलं पहाटे उठलो, बिछाण्यावर बसलो, बसल्यावर त्या ठिकाणी असं कधी त्या ठिकाणी आठवणीत आलंय का की देवा पाहता पाहता त्या ठिकाणी मी असा लहानाचा मोठाचा वार्धक्य अवस्थेकडे माझी वाटचाल सुरू झाली. अजून त्या ठिकाणी मला कसलीच अनुभूती नाही. परमार्थ काय, भजन काय, भक्ती काय ते मला अजूनही कळेना. मग या मनुष्य जन्मात नाही कळायची मग कळेल तरी केव्हा. हा एवढा असणारा मनुष्य जन्म गेल्यावर त्याची ओळख होईल. अरे याच जन्मात नामदेवराय सांगता याच जन्मी ओळखी करा अशा प्रकारे. आणि ती या जन्मात नाही दिली मग केव्हा. असा कधी विचार निर्माण झाला आहे का. आणि अजून जर तसला विचार निर्माण झाला नाही जर नसल झाला तर आपण ठरवायचं अजून आपलं दूध तापलेलं. आणि जर तापलं जर नाही तर इर जायच्या तरी लायकीच आहे का. नाही जे तापलेलं नाही का निरस इरतो नाही. निरस इरलं तर काय होईल नासून जाईल. आमच्याकडे बरेच निरस दूध इर जायला येते. दुसऱ्या सप्त्याप जाऊस तो ती पिऊन पाडलेलं असतं. मग मला निरस इरायलं होतं नासून गेलं. तापलेलं नव्हतं. तापलं का वर्णन केले बा. अनुतापे तापल इथे गुरु ते गिवशिती. अनुतापानं तापलेला सद्गुरूच्या शोधात राहतो. नव सद्गुरु शोधा. अनुतापानं तापलेल्या दुधाकड इर्जन घेऊनच येतात. अरे काम येत नाही. तुकोबाराय सुद्धा सांगता सापडविले वाटे मी नाही त्यांच्या शोधाला त्यांनी मला सापडवलं. पण हे कसं अनुतापानं तापलेलं असतं. अशा प्रकारे मग हे असणार या दुधात तसा अनुताप निर्माण व्हावा. हो कसा निर्माण व्हायचा आहे ना वर्णन केले. काही मी उद्धार पावे काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काही खंड येईल कर्म. असा कधी अनुताप निर्माण झाला की माझा उद्धार होईल का. आणि मग त्याच्याकरता असा अनुतापानं तापलेला सारखा त्याला तळमळ लागून राहते. हो त्या ठिकाणी तुकोबारायचा अभंग आहे. पुसाविषी हिची वाटे जोजी भेटी तयासे देव कृपा करील मज काय लाज राखील है ना. अवघ हे याचा विसर झाला हा राहिला उद्योग. काय त्याला आठवण फक्त एक भेटेल त्याला माझा उद्धार होईल का. माझा उद्धार होईल का. चित्त पांडुरंगा सुरतसे चित्त पांडुरंगा सुरतसे चित्त पांडुरंगा सुरतसे चित्त पांडुरंगा सुरतसे. I see.
दूर तसे चित्त पांडुरंगा दूर तसे चित्त पांडुरंगा दूर तसे अशा प्रकारे त्या ठिकाणी ही खरी तळमळ निर्माण व्हावी. ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं दूध तापलेलं आपलं दूध तापलं की नाही दुसऱ्याने काय बघण्यात आपलंच आपल्याला तापलेलं कळतं. दुसऱ्याने कवर सांबरो करायचं आपलं त्या ठिकाणी आपलंच आपली आपण अशा प्रकारे. आणि म्हणून त्या ठिकाणी असा अनुताप झालेला गुरुच्या शोधात भेटेल त्याला. आणि आता कोणा विचारते पोसावेची भेटेल त्याला विचार. आता एखाद्या मध्ये उग कोणाला विचारून काय उपयोग. जे त्यातले जाणणारे आहेत त्यांना विचारलं तर ठीक आहे. माझा उद्धार होईल का नाही जीव माळ करणे त्यालाच विचार तो काय सांग. पण त्याचं कारण आहे कोणालाही का विचारायचं. विरह निर्माण झाला का कोणाला विचारावं हे भान उरत नाही. विरह अवस्था अशी असते. विरह अवस्था निर्माण झाली पाहिजे. त्यावेळेस समोरचा अधिकारी का अनाधिकारी हे सुद्धा कळत नाही. विरह निर्माण झाला अधिकारी असो किंवा अनाधिकारी असो तो विचारतच राहतो. उदाहरण घ्या ज्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र यांना ज्यावेळेस सीतेचा विरह निर्माण झाला त्यावेळेस ते झाडा दगडांना वेलींना विचारायचे माझी सीता पाहिली का. हे पलशा त्याला विचारायचे हरणाला विचारायचे माझी सीता पाहिली का. आता मला हे झाडण दगड सांगणारी होती का नाही. पण विरह निर्माण झाला की कोणाला विचारावं हे भान उरत नाही. संत सम्राट माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा भगवत प्राप्तीचा विरह निर्माण झाला. त्यांनी त्या सारा विरह निर्माण झाल्या कावळ्यालाच विचारलं. पाहुणे पंढरी राहू घराक येते कावळ्याला विचारलं. अशा प्रकारे आणि पहिलं तो गे काऊ कोकत आहे ना शकून गे माये सांगत आहे. विचारून पण म्हणले उड रे काऊ का उडू उडू म्हणायचं. ती जुनी एक प्रथा होती बर का. घरावर जर कावळा येऊन बसला तर आमच्या म्हाताऱ्या आजी त्या सांगायच्या कोणीतरी पाहुणा येईल बर का आज. काय ते काय कावळा ओरडतोय ते शकुन आहे बर का. त्याला शुभ शकुनापैकी एक शकुन म्हणलेला. आणि मग कोणत्या गावचा येईल ह्या गावचा येईल का त्या गावचा येईल का नाव घ्यायचे. ज्या गावाचं नाव घेतलं कावळा उडाला की नक्की त्या गावचा येईल. हे उडरे ही उडण्याव. तसं त्या ठिकाणी हा ना माझे पाहुणे पंढरीराव घराक येते. मी पांडुरंगाचं नाव घेतो ना अरे उड ना. जर माझ्या पांडुरंगाचं नाव घेत असता तू जर उडाला तर तुझे सोन्याने मडवे म्हणजे त्या ठिकाणी वीर अवस्थेतलं त्या ठिकाणी असणारी. आणि म्हणून तशा प्रकारे अनुतापानं तापलेला गुरुच्या शोधात राहतो. मग त्या ठिकाणी आणि मग त्यांना असणारे ते सद्गुरू भेटतात. आणि नुसते भेटतात असं नाही हो आहे ना. तर जसं निळो बराबर न करता हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी अशा प्रकारे है ना. मग प्रसाद कोणता देतात है ना सर्वांनाच होत आहे. माऊली सुद्धा ते वर्णन करतात. महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे माथा हातू ठेविला नवे थापटीला जैसा. मग विश्व स्वप्नीशी माया निद सांडुनी धनंजया सहसाची इला अद्वयानंदपणे जो. अशा प्रकारे मस्तकावर हात ठेवतात आणि पुन्हा त्या ठिकाणी त्याला बोध करतात. कोणता
महावाक्याची नावे, 4 वेदाची जी 4 महावाक्य आहेत त्यातल्या एका वाक्याचा, अरे ते तू येस, ते तू आहेस, अशा प्रकारे त्या ठिकाणी. मग हे त्यांनी असारा उपदेश केला म्हणजे काय झालं, या तापलेल्या दुधात इरजण टाकलं. उपदेश म्हणजे इरजण आहे, आणि एकदा इरजण पडलं की दही बनला. दही ही साधक दशा आहे बरं का. दही म्हणजे साधक दशा आहे. दही म्हणजे त्या ठिकाणी तूप नाही, साधक बनलाय तो आत्ताशी. काही काही साधक बनले तिथं थांबले, आंबाट होऊन गेले, नाही तरी काय दुसरं नाही नाही, नुसतं दही झालं आणि काहीच नाही त्याच्याकडे केलं तर दही काय होऊन जाते, आंबट होऊन जाते. दुधाला नासायची भीती आहे, दह्याला आंबट होण्याची भीती आहे, लोण्याला सुद्धा खवट व्हायची भीती आहे, फक्त तुपाला भीती नाही. मग त्या ठिकाणी नुसता साधक झाला आणि पुढची प्रक्रिया काहीच नाही केली तर आंबट होऊन जाईल. म्हणून त्याला काय करायचं, त्याला वेळीच मंथन करायचं. मंथन करायचं सारखं त्या ठिकाणी असणारा जो सांगितलेला मंत्र त्याचा सारखं चिंतन करायचं, त्या ठिकाणी सारखं त्या ठिकाणी ध्यानधारणा झाली पाहिजे असं अशा प्रकारे. आणि मग त्या ठिकाणी तीच ध्यानधारणा म्हणजे मंथन आहे ना. मग त्या मंथनासाठी हा 3.5 हाताचा देह हा डेरा आहे. या 3.5 हाताच्या देहरूप डेऱ्यात विवेकाची रवी आहे. सारासार विचार विवेक, विवेकाची रवी आहे. विवेकाची रवी या देहरूप डेऱ्यात त्या ठिकाणी सारखी विचार असणाऱ्या मंथना सारखी फिरवायची. हो, आणि त्याच्यासाठी हा असणारा ही रवी धैर्याच्या खांबाला बांधायची आणि अनुसंधानाचा दोर हातात ठेवायचा बरं. अनुसंधान तुटून द्यायचं नाही, खुरापणी का चालू असं आपलं चालूच राहिलं पाहिजे है ना. हरी बोला भांडता, अनुसंधानाचा दोर त्या ठिकाणी. आणि मग ज्यावेळेस त्या ठिकाणी असं मंथन केलं की लोणीवर आल्याशिवाय राहतच नाही. लोणी याचं नाव अनुभूती. जर त्या ठिकाणी लोण्यापर्यंत आला म्हणजे अनुभूती या तत्वावर आला. अजून तू पुढं आहे विठ्ठला विठ्ठल अशा प्रकारे नुसता त्या ठिकाणी असणाऱ्या मग त्यावेळी सासान चिंतन केलं त्या ठिकाणी आहे ना, बसलं की त्या ठिकाणी भाव निर्माण होण्याची एक अनुभूती येते. म्हणजे फक्त लोणी झाला, लोणी झाला आणि नुसतं तेवढ्यावर त्या ठिकाणी एखादं थांबलं खवट होऊन जाईल. तेवढ्यावर थांबू नको, त्याला पुन्हा कड दे म्हणले आहे ना. मग त्या ठिकाणी त्याला कड देण्यासाठी कोणचा अग्नी वापरायचा. आता मी देह नाही, आता मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी, मी आता ब्रह्म आहे. त्या ठिकाणी ब्रह्म अग्नी होताशी कडशिले ओजा, आत्मसिद्धे का जा लागोनिया. तुकोबारा हा कड द्यायचा सांगतात. मी ब्रह्म आहे, ब्रह्मानुभूती त्या ठिकाणी अशा प्रकारे. आणि मग एकदा का त्या ठिकाणी असं कडवलं मग त्या ठिकाणी तिथं त्याला एक प्रकारचं धगधगीत वैराग्य निर्माण अशा प्रकारे. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची असणारी तूप ही असणारी स्थिती प्राप्त होते. आणि एकदा का तुपाच्या स्थितीला प्राप्त झाला की मग वितळलेला असो नाही तर थिजलेला असो नासण्याची भीतीच नाही. काही असो त्या ठिकाणी वितळलेला असो नाही तर थिजलेला असो अशा प्रकारे त्या ठिकाणी एवढंही असणारे का सांगितलं, त्याचं एकच कारण आहे, फक्त बहिरंग त्या ठिकाणी असणारा बदलू नये, अंतरंग बदलावा. तसा शेंदाचा बहिरंगही बदलला ना अंतरंगही बदलला. कारल्याचा नुसता बहिरंग बदलला, अंतरंग न बदलल्यामुळे तसं तुकोबाराय सांगतात आमचं कारल्यावानी नाही झालं म्हणले. त्या शेंदाचा पिकलिया शेंदे कडूपण केले तैसे आम्हा केले पांडुरंगे असं बोलल्यावर तो असणारा साधक तुकोबाराने विचारू लागला, महाराज तुम्ही शेंदडाचा दृष्टांत देऊन सांगितला, जर तो दृष्टांत जर द्यायचा असेल है ना तर त्या दृष्टांताशी साम्य असावं लागतं. विषमते दृष्टांत नाही, साम्य जर असेल तर दृष्टांत देता येतो. मग तुम्ही जर शेंदाचा दृष्टांत देता, शेंदात त्या ठिकाणी असा कडूपणा आणि त्या ठिकाणी हिरवेपणा आणि कन्नतपणा हे 3 दोष आहेत. आणि तुम्ही सांगता तसलं आमचं झालं म्हणजे तुमच्यातही तसलं कडूपणा होता काय म्हणे. कडूपणा नाही तर कसं काय काय माणसं अरे काय त्याच्या नादी लागली लय रे कडूचा बोलून जातं फक्त मेळ करून घेत नाही.
बोलून जातो. मग तसा त्या ठिकाणी तुमच्यातही आहे का? तुकोबारामध्ये नाही तर कसं शेंदात जसे 3 दोष होते का तसं आमच्यातही म्हणले त्या ठिकाणी 3 दोष होते. कोणचे 3 दोष होते? दुसऱ्या चरणात वर्णन. काम काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाई काम क्रोध लोभ निमाले ठाईदा काम क्रोध लोभ निमाले ठाईदा काम क्रोध लोभ निमाले ठाईच काम क्रोध लोभ निमाले ठाईच काम क्रोध लोभ निमाले ठाईदा काम क्रोध लोभ निमाले ठाईदा अज्ञानाची सूची झाली अज्ञानाची सूची झाली काम क्रोध लोभ निमाले ठाईच काम क्रोध लोभ निमाले ठाईदा अज्ञानाचे वृत्ती झाली अज्ञानाचे वृत्ती झाली काम क्रोध लोभ निमाले ठाईदा काम क्रोध लोभ निमाले ठाईदा जसे त्या शेंदामध्ये 3 दोष तसे आपल्यात बी 3 आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. हा आपला कन्नकपणा हिरवेपणा आणि कडूपणा हे 3 दोष शेंदातली त्या ठिकाणी जशी गेली तद्वत तुकोबाराय सांगतात ते सुद्धा आमच्या ठिकाणी राहिले नाही. काम क्रोध लोभ निमाले निमाले म्हटलं बरं का गेले नाही. जे गेले का ते कधी येण्याची शक्यता असते. जे जातेत का ते परत माघारी येतेत. पण जे मेले ते नाही ना पुन्हा आले तरी काय म्हणतात पोटाला आले. आता कोणची पाठीला आलीत पुन्हा है ना. जे गेलेले पुन्हा येते पण मेलेले नाही. म्हणून तुकोबाला सांगतात है ना काम क्रोध लोभ निमाले मृत्यू पाव त्या ठिकाणी राहिलेच नाहीत. निमाले ठाईचे अशा प्रकारे त्या ठिकाणी असणाऱ्या आणि हे 3ही उरले नाही है ना. आणि ज्या वेळेस असणारे 3ही दोष जातील त्यावेळेस खरी आनंदाची प्राप्ती आहे. मग अवघी आनंदाची सृष्टी झाली अशा प्रकारे हे 3ही जोपर्यंत आहे. पण एक पुन्हा जर त्या ठिकाणी दुसरा दृष्टीने विचार जर केला तर असणारा क्रोध आणि लोभ. क्रोध आणि लोभ या दोन्हीला जन्म देणारा काम आहे. कामातच क्रोधाचा जन्म आहे आणि कामातच लोभाचाही जन्म आहे. काम म्हणजे एखादी त्या ठिकाणी तुम्हाला एखादी घटना प्राप्त व्हावी असं वाटत असेल आणि जर ती प्राप्त नाही जर झाली अरे ते काम झालं असतं रे पण या माणसामुळे नाही मग बघतो त्याच्याकडे झाला ना क्रोध तयार. कामाच्या अपूर्णतेत क्रोध आहे आणि पूर्णतेत आणखी मिळावा म्हणून लोभ आहे. पण जिथं कामच जर राहिला नाही तर क्रोध कसा राहील. काम नाही तेथे क्रोधच काहीचा तेथे काहीचे भांडण रे अशा प्रकारे. तरी सुद्धा राम्या गवया गड्याची आवडी मोठी म्हणून लंके पिणे असं अशा प्रकारे त्या ठिकाणी पूर्णतेत त्या ठिकाणी असणारा लोभ आहे ना अपूर्णतेत क्रोध आहे. पण जिथं त्यांच्याकडे कामच उरला नाही तिथं त्या ठिकाणी असणारा क्रोध तरी कसा नाही. क्रोध नाही आणि लोभही नाही. म्हणून त्या ठिकाणी शांती ब्रह्मनाथ महाराजांना राग आणण्यासाठी पैजा पडल्या पैणी पडल्या तरी राग आला नाही. राग आणण्यासाठी एका ग्रंथाने ठरवलं काय नाही म्हणे मी राग आणतो म्हणे. राग येत नाही मी त्याला काय लागतं म्हणे राग येत नाही. कोणचा तरी तुम्हाला तसला राग नाही तर आम्हाला रोड राग तर येतो का नाही तुमच्या गायीनच नाही. त्या म्हणले रागाला काय लागते. मग त्या ग्रस्त त्या ठिकाणी ठरवलं म्हणले मी नाथांना राग आणून दाखवतो. ग्रस्त त्या ठिकाणी पायात जोडा अशी गिरीनाथ बाबाकडे सकाळी चौकातून ओसरीवर ओसरीतून थेट देवघरात
नाथबाबा सकाळी स्नान झालं, देवघरात पूजा करत होते. ज्यावेळेस त्या ठिकाणी हे ग्रस्त जोड्या सहित देवघरात गेले. नाथानं पाहिलं काय आवाज येतो, पाहिलं तर हे ग्रस्त जोड्या सहित. त्याला वाटलं ते पायातलं आहे ना थिएटर सकट त्या ठिकाणी असणाऱ्या देवघरात घेऊन गेले होते. रागवण का नाही म्हणलं, ब्राह्मण आहे म्हणलं, नक्की रागवण. पण ज्यावेळेस त्या आवाज झाला नाथाने असं माग पाहिलं, हे ग्रस्त जोड्या सकट आलेले. नाथानं पत्नीला हाक मारली, गिरजा. हाक मारल्याबरोबर शेवेला तत्पर म्हणजे काय हो खाल्ले, काय नाही गुळ पाणी घेऊन या म्हणे. आणला गुळाचा खडा पाणी, काय द्या म्हणले या ग्रस्ताला. काय प्रेमळ आहेत, माझ्या भेटीसाठी काय आतुर झाले, पायातला जोडा काढायचं सुद्धा भान राहिलं नाही, अशी प्रेमळ भेटावी म्हणजे. वा वा. या ग्रस्ताचा तर आईस्क्रीम झालं, त्याला वाटलं मला वाटलं याला राग येईल, याने तर उलट कौतुक केलं. राग नाही काम नाही तर तिथं क्रोध होईल कसा. किंवा दुसरा दृष्टांत घ्या, एका माणसानं असं विस्त्याची लाल विंगळ असा विसतो लाल लाल रस रस करणारा असं गमेलवर घेतला आणि नांगरलेलं असं काळं रान होतं त्यात टाकून दिलं आणि असं थोडस 10 फूट असा बाजूला झाल्यावर त्याचा असा डोके इतका जाळ झाला त्या इस्त्याचा. जागी आहेत ना तुम्ही सगळे, मी खोटं सांगतो तरी तुम्ही कशी काय ऐकत मला हेच काय कळणार. अहो नांगरलेल्या काळा राण्यात टाकल्यावर जाळ होईल का, तुम्ही कोणीच विरोध करीनात काय काय. अहो जिथं पेटवायलाच काय नाही तिथं विझून जाय ना, तर नाही ते टाकी येला वनी जाय विझून या आपल्या. जर त्याला पेटवायला जर काय नाही तर काय भेट. जर पाचराटाच्या रानात ठिणगी पडली तर मग मात्र. तसं संताची भूमी म्हणजे नांगरलेलं काळं रान आहे, त्यात गम्याला वर टाका अजिबात नाही विझून जाईल. आपल्या रानात ठिणगी पडू सड पाचराटाच ना गचपणच नसतं. अहो कीर्तना सुद्धा चालता चालता एखाद्याला खासड झाली का डोळ्याची, कारण गचपणच तेवढे ना पेटवायला काय. म्हणून का तिथं काम आहे तिथे क्रोध आहे. पण तुकोबारा सांगता हे आमच्यातला कडूपणा राहिलाच नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम गेला म्हणून त्या स्त्रीला उपदेश केला भंडाऱ्या डोंगराला. क्रोध असो. अशा प्रकारे काम नाही म्हणून त्या स्त्रीला उपदेश केला. क्रोध जर असता तर मंबाजीनं काट्यानं मारलं, काठ्यानं नाही काट्यानं, तरी त्याच्या हातपाय चोपायला गेलं. का क्रोध नाही त्या ठिकाणी. का तर काम क्रोध हा नाही चाली केव्हा तर भूती झाली समता. त्या स्वरूपाची ओळख झाली. देहदृष्टीला कोण पाहतय नाही त्या ठिकाणी. म्हणून त्यांचे पाय चोपायला गेले. आणि लोभ जर असता तर नजरांना माघारी पाठवला असता का त्या ठिकाणी. त्यांच्याकडे त्या ठिकाणी तिन्ही उत्तर आहे. काम नाही क्रोध नाही लोभ नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अशा प्रकारे ते तिन्ही उरले नाही. मग उरला काय फक्त एकच आनंद. अशा प्रकारे अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि मग तो त्यांना प्राप्त झालेला जो आनंद आहे तो फक्त एका कुटुंबापुरता नाही है ना, एका गावापुरता नाही, तालुका जिल्हा राष्ट्र देश. नाथबाबा सांगता अवघेचे त्रैलोक्य आनंदची आता. आता केव्हा तिने जातील तेव्हा बर का. आता 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 म्हणजे हा वर्तमान काळदर्शक आहे. आता आणि संत हमेशा वर्तमान कालदर्शक असतात. भूत भविष्य त्या ठिकाणी नाही. वर्तमान काळावर संतांची हमेशा भर असते. का त्यांना माहितीये वर्तमान काळ सांगावा संतान, भूतकाळ सांगावा म्हाताऱ्या माणसानं, आणि भविष्य काळाची आश्वासनं देवा पुढाऱ्यांनी.
तिन्हीला ज्याचा त्याचा काळ ठरला. भूतकाळ सांगा म्हातारे म्हणाले काय सांगावं पोरो आम्ही तुमची एवढाली होती तेव्हा काही लोकांची वाळक चोरायचो. नाही भूतकाळाच्या आठवणी म्हातारीच माणसं सांगतात. भूतकाळ काय काय मध्ये अरे आम्ही हात धुतलेलं पाणी मिळाला तुम्हाला आणि काय केलं तुम्ही रे खाऊन ते अजूनही त्या ठिकाणी कणे विना पोचटी आहे ना असं. म्हणजे भूतकाळ सांगावं त्याने. वर्तमान काळदर्शक बोलतात संत आणि भविष्य काळावर समाजाला आधारित ठेवा पुढारी. म्हणून असं अशा प्रकारे तसं त्या ठिकाणी इथे नादबाबा सांगतात अवघे चित्रलोकी आनंदाची आता आता केव्हा ज्यावेळी शेतीने जातील तेव्हा हो आनंदाची आता असो अशा प्रकारे. आणि म्हणून तिथं त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात अवघी आनंदाची सृष्टी झाली आणि मग त्या आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी आम्ही असा वावरत असता आम्हाला काहीच भान उरत नाही. कसं उरत नाही? तिसऱ्या चरणात आठवण आठव गेले भाव भाव आठव गेले भावा भाव. आम्हाला त्याचा आठवही नाही आणि नाठवही नाही. का? त्या आनंदाच्या भरामध्ये जोपर्यंत ती स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत नाही. आणि एकदा का त्या दशेवर गेला रे गेला मग त्याला आठवही उरत नाही आणि नाठवही उरत नाही. थोडक्यात आठव म्हणजे जाणीव आणि नाठव म्हणजे नेणीव. जाणीवही गेली आणि नेणीवही गेली. मला तर नेणीव गेल्यावर जाणीवीने सुद्धा राहू नाही बरं का. मी जाणत्याने सुद्धा हे ओळखावा. नेणीव गेली असे ना जाणीवीला सुद्धा थारा देऊ नये अशा प्रकारे. का की मी जाणता एवढा जर शिल्लक राहिला ना दिवसभर कापून संध्याकाळी काढली हो. म्हणून त्या ठिकाणी असो अशा प्रकारे हो. म्हणून आठव किंवा थोडक्यात आठव म्हणजे ज्ञान आणि नाठव म्हणजे अज्ञान आहे. पण एक आहे अज्ञान घालवण्यासाठी पाहिजे ज्ञान. अज्ञान घालवण्यासाठी पाहिजे ज्ञान. पण अज्ञान गेलं ना आता मी ज्ञानी हा सुद्धा अभिमान नको ना. कशा प्रकारे नाही. म्हणून हमेशा एका दृष्टांताने सांगत असतो. असा एक ग्रस्त त्या ठिकाणी आपलं शेताचं येडा करीत चालले. त्या ठिकाणी येडा करत चालले कसं काय चांगलं पीक असं बघता 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 अचानक काठीवर पाय पडला आणि पायात काटा मोडला. पायात काटा मोडल्यावर एवढी व्यथा झाली. मला आता काय करावं. आता पायात काटा मोडला चालता येणार. मग काटा काढावं लागेल म्हणलं. मग बसलं एका सावलीला. त्याने दुसरा एक काटा घेतला आणि त्या काट्याने काटा पायात मोडला तो बी काटा आणि ज्याच्या मदतीने काढतोय तो बी काटा. दुही काटे फक्त काट्यात एवढा भेद. एक काटा अपकारी आणि एक उपकारी. पायात मोडा त्याने अपकार केला आणि ज्याच्या मदतीने काढतो त्याने उपकार केला. बरं मग ज्याच्या मदतीने तो काटा काढला मग ते उपकारी काटा तर खिशात ठेवा का नाही ठेवतो का आपण ते खिशात. मग तो काटा काढायचा काय करतो त्याचाही शेंडा मोडून टाकतो. का त्याला माहिती हे उपकारी पण कवा अपकार करीन याचा भरवसा. उशाला साम घेऊन झोपल्यावर
कधी अपकार करेल याचा भरोसा आहे. म्हणून काटा काढायला झालं की याचा जसा शेंडा मोडून टाकतो, दृष्टांत सोडा, तसा पायात मोडलेला काटा म्हणजे अज्ञान. आणि अज्ञान घालवण्यासाठी मदत घेतली कशाची? ज्ञानाची. आणि ज्या टायमाला अज्ञानाचा काटा काढायचा झाला का याचा बी शेंडा मोडा पाहिजे, नाही तर मी ज्ञानी अभिमान शिल्लक राहिला की गेला वाया त्या ठिकाणी. म्हणून याचाही शेंडा मोडून टाकला पाहिजे. तसा नाठव गेला आठवाच्या बळ, पण आठव सुद्धा उरला नाही. नेणीवही गेली आणि जाणीव गेली, दोन्ही टाकून द्यायचे. जाणीव शानीव ओझे सांडोनिया दूरी, जाणीव शानीव ओझे सांडोनिया दूरी, जाणीव शानीव ओझे सांडोनिया दूरी, जाणीव शानीव ओझे सांडोनिया दूरी. आपण वसे करावरता कसे संसारे, आपण वसे करावरता तसे संसारे. धन्य जग तोचे हरी रंगनाथ, धन्य जगी तोचे हरी रंगनाथ. आपण वसे करावरता तसे संसारे, आपण वसे करावरता तसे अशा प्रकारे तिथं त्या ठिकाणी आठवही गेला, नाठवही केला, जाणीवही गेली, नेणीवही गेली. नेणीव तर टाकली पण जाणीव सुद्धा, जाणीव शहाणीव ओझे सांडोनिया दुरी, हे दोन्ही ओझ आहे बरं का. मी ज्ञानी म्हणणं मला वाटतं नेणीवेपेक्षा जाणीवेचं ओझ फार वाईट. भेद एवढा किंवा एखाद्याला चांगला प्रतिष्ठित माणूस आहे, चांगला प्रतिष्ठित 10 गावचे लोक मानायचे, आणि त्या माणसाकडून गुन्हा झाला. गुन्हा झाल्यावर फिर्याद नोंदल्या गेली. शेवटी सांगते मला असं करा, पोलिसांना सांगले तो माणूस जिथे तिथे त्याला बेड्या घालून घेऊन या. आधी पोलीस पकडण्यासाठी पकडल्या त्या माणसाला, बेड्या घालायला गावात लोक म्हणजे काय करतात काय नाही, म्हणजे त्यांच्याकडून गुन्हा झालाय म्हणून आम्ही त्यांना बेड्या ठोकून घेऊन चाललो. अहो म्हणजे लोक म्हणजे तसं करू नका, प्रतिष्ठित माणूस आहे, कमीत कमी इथं तरी बेड्या घालू नका, तिथं गेल्यावर घालावं. म्हणजे चांगला माणूस आहे म्हणून 4 माणसात पोलीस म्हणजे आम्हाला ते माहित आहे माणूस प्रतिष्ठित आहे म्हणून आम्ही येतानाच बेड्या सोन्याच्या आणल्या नाही, चांगला माणूस असल्यामुळं. आता मला सांगा बेडी सोन्याची काय लोखंडाची काय, बेडीच ना, पण भेद एवढाच की अज्ञान जणू लोखंडाची बेडी, ज्ञान जणू काही सोन्याची बेडीत अडकली, बसलं खोडं होऊन काय. म्हणून याच्या करता हे दोन्हीही नको. आठव नाठव गेली, भावही गेला आणि अभावही गेला. भावा अभावातीत जी स्थिती आहे का ती आपलं स्वरूप आहे. भावा अभावातीत, जेथे भाव नाही आणि अभावही नाही, अशा प्रकारे त्या ती स्थिती आपली आहे. आणि म्हणून सांगतो तुकोबाराय सांगितलं त्या स्थितीला प्राप्त झालो स्वयमेव. अशा प्रकारे हे कशामुळं हे सगळी गेली तेव्हा अशा. आणि मग त्या ठिकाणी असणारे हे जर सगळी घालवायची असली तर त्याच्या करता पुन्हा एक साधन आहे हे घालवण्याकरता. आता इथं लवकर जागा सोडित नाही, कामक्रोध लोभ हे जागा सोडत आणि ते गेल्याशिवाय ही स्थिती प्राप्त होत नाही. आणि ते घालवण्यासाठी एक साधन आहे आणि ते साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे ना. त्या ठिकाणी काय ना तुका म्हणे देह भरिला मग काम क्रोधी केले घर, मग ते ज्याने हे निघून जातात का एकदा आपण सगळे जण ती साधना करू. विठोबा
अशा प्रकारे झाला स्वयमेव पांडुरंग. हो. आणि या भूमिकेला त्या ठिकाणी जो प्राप्त होतो का खरं त्याला भाग्यवान तुकोबराने. या भूमिकेवर त्या ठिकाणी जो जातो तो खरा भाग्यवान आहे. अशा प्रकारे हो. आणि त्यालाच भाग्य म्हणले तुकोबरायांना अभंगाच्या शेवटच्या. कामने भाग्य सांगतात तुका म्हणे भाग्य या नावे म्हणेजे. याचं नाव आहे बरं का भाग्य. भाग्य त्याला म्हटलं ना. झाला स्वयंमेव पांडुरंग ही अंतिम पूर्णविराम. पूर्णविराम. आता आपल्याला स्वल्प विराम सुद्धा सापडाना तर पूर्णविराम आपल्या पुढे हमेशा प्रश्नार्थक चिन्ह नाही. पूर्णविराम. आता पूर्णविराम
कुठं पूर्णविराम समाधानात एक आहे. समाधान म्हणजे पूर्णविराम. मला तर सुख म्हणजे स्वल्पविराम बरं का. सुख म्हणजे स्वल्पविराम आणि समाधान म्हणजे पूर्णविराम. मग ती कुठे मिळाली? माऊली सुद्धा सांगतात एक तर या कथेत समाधान, दुसरं गुरु तेथे ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन आणि दर्शने समाधान आते जैसे. तू इथं पूर्ण विराम आहे ना. त्या ठिकाणी पहावं गेलो आहे ना. काम क्रोधाधिक असणारे विकार गेले हो. आणि ज्या असणाऱ्या ज्याचा मी अंश आहे त्या स्वरूपाशी ऐक्यतेला गेलो. झाला स्वयंमेव पांडुरंग पूर्ण विराम. आणि हा पूर्णविराम मनुष्याच्या जन्माला आल्यावरच देता येईल. जर्शीच्या जन्माला गेले, गाई म्हशी झालो त्याला कळ नाही. आणि मग संसाराला त्याच्यासाठी संसार म्हणजे जन्म मरणाची इरता. त्याला संसार म्हटलंय. वर्णन केले संसार म्हणीची सभेची स्वार नाही मरणाशी उदार. मापी लागले शरीर घडी ने घडी. या जन्म मरणाच्या इरझारीला म्हणजे जन्माला यायचं म्हणजे संसाराला यायचं. संसाराला कशासाठी यायचंय? एवढ्यासाठी आहे ना. एवढ्यासाठी संत सुद्धा बोलले याच्यासाठी जन्म घे न मी एवढ्यासाठी बरं का, याच्यासाठी. अशा प्रकारे आणि मग म्हणून सांगले तू का म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मीजे याची लागे. चकारात्मक शब्दान याच्यासाठी जन्माला यायचं. अशा प्रकारे जन्माला आला हो. त्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्या आणि आपली असणारी इहलोकीची यात्रा सफल करून घ्या. पुन्हा येणे जाणे नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरी आणि किंबहुना येर झारे चिरावणे. अशा प्रकारची त्या ठिकाणी स्थिती हो. आणि ती प्राप्त करून घेण्यासाठी हा मंडप आहे ना. प्राप्त करून घेण्यासाठी हा मंडप आहे. इथे त्या ठिकाणची असणारी सुंदर अशी ज्ञानगंगा. या ज्ञानगंगेत यायचं आणि सुस्नात होऊन पवित्र होऊन जायचं. म्हणून असणारी ही ज्ञानगंगा आमच्या अनर्ती महाराजांच्या आग्रहामुळे ही ज्ञानगंगा. जशी ती गंगा भगीरथांनी आणली पण सगळीच आंघोळ्या करून मुक्त झाली. आणली एका भगीरथाने पण उपयोगी. आणि एकाच्या काही वाढीन उगवी बहुतांचे कोढे. तशा प्रकारे त्या ठिकाणी या असणाऱ्या या हा जो वैष्णव मेळा म्हणजे ज्ञानगंगा. यात त्या ठिकाणी स्नान करा आणि आपलं जीवन कृतार्थ करा. कृतार्थ करा का तर याच जन्मी ओळखी करता येईल. याच जन्मात मुक्त होता येतं माय बापाओ, पुन्हा नाही. म्हणून त्या ठिकाणी आला ना. गेलं आतापर्यंत आयुष्य जाऊ द्या. गेलं निदान पुढचं तरी त्या ठिकाणी निष्ठावंत असणाऱ्या संतांना अनन्य भावी शरण जा. त्यांच्याकडून त्या ठिकाणी आपला सर्व उद्धाराचा मार्ग ते सांगतील तेवढ्यासाठीच आलेले आहे त्या ठिकाणी. आणि तो असणार आत्मसात करा आणि या जीवनाचं सोनं करून घ्या. सोनं करून घ्या. हा संदेश आपल्याला ज्या संतांना दिला त्यांचं भजन करू. हरी ज्ञानेश्वर जशी करता आलेली सेवा ही वाटपुष्प सुकलेला आहे का ताज आहे. पण माऊलींच्या चरणी सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करू आणि या सेवेला पूर्ण विराम देऊ. हरी जय विठ्ठल जय हरी.